छान नाश्त्याच्या सेंटरमध्ये मिळतात तसे पोहे बनवण्यासाठी 1.5 वाटी मी पोहे घेतलेले आहेत। पोहे छान 2 ते 3 पाण्याने खळखळ धुवून घ्यायचे आणि हे व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर चाळणीवरती पसरून ठेवायचे। 1 वाटी छोटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। थोडंसं तेल घालून हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजले गेले की ते बाजूला काढून घ्यायचे। त्यातच 1 चमचा तेल घालायचं, जिरी आणि कढीपत्ता टाकून छान फोडणी करून घ्यायची। त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची छान परतून घ्यायची। जेवढे आपण पोहे घेतलेले त्याच्यापेक्षा थोडेसे कमी कांदे बारीक चिरून घ्यायचे। कांदा परतला की यामध्ये हळद मीठ घालायचं, थोडीशी गोडी साखर घालायची आणि व्यवस्थित आपण भिजवून घेतलेले पोहे घालायचे। तर पोहे आणि शेंगदाणे मी मिक्स करून घेतलेले होते ते यामध्ये मिक्स करायचे। अलगद हाताने आपण हे पोहे छान परतून घेणार आहोत। तर यावरती कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम नाश्त्याच्या सेंटरमध्ये मिळतात तसे वाफळते पोहे तयार झालेले आहेत। शेव घालून हे सर्व करायचे। फुल रेसिपी वरती तिकोनात दिलेली आहे, लिंक नक्की पहा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।